मी आता विनंती करतो दीप्ती लोंढे यांना त्यांनी 2 शब्द बोलावे. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील समोरील सर्व सन्माननीय श्रोत्यांना जय भीम व लाल सलाम. आपल्या समस्त महिला वर्गांना ज्यांनी सोनेरी पहाट दाखवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या राज्यात प्रथम आरक्षणाची अंमलबजावणी करणारे राजश्री शाहू महाराज, पृथ्वी शेषाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे सांगणारे अण्णाभाऊ साठे, प्राणाची बाजी लावून शिक्षण देणाऱ्या ज्योतिबा सावित्रीस वंदन. इतर सर्व सन्माननीय पुरस्कारार्थींचेच प्रथम मनापासून अभिनंदन करते व शुभेच्छा देते. प्रथमतः कृतज्ञ व्यक्त करते माझ्या पहिल्या पुरस्कारासाठी. खरं तर मी आज अतिशय आनंदी आहे. महान भारतीय फिल्मकार, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक ऋत्विक घटक ज्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ऋत्विक घटक पुरस्कार फोटोग्राफरसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे अशा महान विभूतींच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. हाच एक मोठा माझा सन्मान आहे. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल बलराज साहनी, साहिर लुधियानवी फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश टिळेकर सर, सचिव शिवानी चिलका, विश्वस्त सुचित्रा देशपांडे या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. येथे सर्वांवर चर्चा होते पण श्रमिकावर कोणीही बोलत नाही. श्रमिकाचे शोषण हाच इथल्या व्यवस्थेचा अजेंडा आहे. अशा वेळेस एक स्त्री श्रमिक फोटोग्राफरला हा सन्मान मिळतोय. गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अंधेरा कायम रहे म्हणणाऱ्या शक्ती प्रबळ झालेले आहेत. अशा वेळी आपण या ठिकाणी आलेली आहोत. आपण सर्वजण उजेडाच्या वारसदार आहोत. आपण उजेडासाठी संघर्ष करणारे लोक आहोत. जय भीम, लाल सलाम, जय भारत. दीप्ती लोंढे यांनी अप्रतिम भाषण केलेले आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत. थोडक्या शब्दामध्ये एवढी सखोल मांडणी करणे हे फार अवघड असतं. पण त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आपले मनोगत व्यक्त करतो, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.